कर्दनपाड, क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका 40 वर्षीय नराधमानं एका 37 वर्षीय विवाहित महिलेला धमकावत लग्नाची मागणी घालत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। नराधम आरोपीने विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले। त्यानंतर काढलेले फोटो व्हिडिओ तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला। या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे। ही संतापजनक घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली असून पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या 2 महिन्यांपासून पीडित विवाहितेला वारंवार त्रास देत होता। नराधम आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली, त्याचबरोबर तिच्यावर मानसिक दबाव टाकत राहिला अशी माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडितेला धमकी दिली की जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन फिनाईल पिऊन आत्महत्या करेल। या धमकीने घाबरलेली पीडित महिला आरोपीच्या गाडीत बसून त्याच्यासोबत लॉजवर गेली। तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले। त्यावेळी आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि पुढे याच गोष्टीमुळे तिच्यावर आणखी दबाव टाकू लागला। माझ्याशी लग्न कर, नाही तर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवीन असं म्हणत लग्नासाठी तगादा लावला। या संपूर्ण त्रासाला कंटाळून पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी नानासाहेब याच्या विरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।